पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगम व महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर्स विभाग संगमच्या वतीने अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल जुनाविडी घरकुल येथे उन्हाळा सुट्टीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स, एआय आणि रोबोटिक्स प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे। सदर शिबिर हे 15 दिवस चालणार आहे। प्रशिक्षण शिबिराचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम हे होते। अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक डॉक्टर अजय पोन्नम, महाराष्ट्र राज्य महिला संघाच्या सचिवा सुलक्षणा पोन्नम यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या फोटो पूजनाने आणि पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली इंजिनियर्स विभाग संगमचे अध्यक्ष वेणुगोपाल येमूल, सचिव व शिबिराचे मार्गदर्शक प्रशांत गाजूल, खजिनदार अमित देवसानी, पर्यवेक्षक तस्नीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते। प्रथम प्रशांत गाजूल आणि प्रास्ताविक भाषणात इलेक्ट्रॉनिक्स, एआय आणि रोबोटिक्स याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली। यावेळी सर्व मान्यवरांचे स्कूलच्या वतीने बुके देऊन सत्कार करण्यात आले। डॉक्टर अजय पोन्नम यांनी एआय आणि रोबोटिक्स बद्दल माहिती देताना सध्याच्या जीवनात या दोन्ही गोष्टी जेवढ्या लवकर आणि चांगले शिकता येईल ते शिका, कारण येणारे भविष्य या दोन्ही गोष्टींवर अवलंबून आहे असे सांगितले। अमित देवसानी यांनी एआय आणि रोबोटिक्स बद्दल विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। वेणुगोपाल येमूल यांनी एआयचा वापर दैनंदिन जीवनात कसा करावा याबद्दल माहिती सांगितली। सुलक्षणा पोन्नम यांनी मार्गदर्शनात एआय व रोबोटिक्स तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी स्कूलमधील आम्हा शिक्षकांना दिल्यास तेही अपडेट राहतील असे सांगितले। शेवटी भूपती कमटम यांनी अध्यक्षीय भाषणात शिबिराचे मुख्य उद्देश आणि गोष्टींची गरज सध्याला पिढीला किती आहे हे महत्त्व मुलांना सांगितले। महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगमच्या अध्यक्षा संगीता इंदापुरे यांनी सदर शिबिराचे आयोजन केले। महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे, रजनी संगम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। सदर कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजान अझहरी यांनी केले तर अर्चना महाकाळ यांनी आभार मानले। This is the future for you. As you see, the AI is developing day by day. If you see now in any of the mobile kinds, I think you have seen the Ghibli images. It is the same way that AI uses. But in robotics, that machine does their work. Maximum work of a human reduces by automation. Then robots are replaced by humans. If 10 workers are required, there are 2 machines required as a robot. So main core understanding is in robotics. You can learn mechanical things and hardware things. So you develop yourself. From the learning stage at the school level, you can develop till as a graduation you will be an excellent knowledge of your robotics. I think you do very well, and this is a great opportunity by our dignitaries arranged for you. Thank you. Robotics. I feel you don't know about the robotics. How many of you know what is robotics? Do you know? No. So it is good thing also. And because after this camp, you will be knowing what is robotics and you will be preparing some gadgets also. Yes sir, Prashant sir? Yes sir. You will be preparing the gadgets which you will love, you will like it. And your parents, your friends also they will like. And after this, from June onwards, we are going to start the classes of robotics and AI, artificial intelligence, in which you will be learning in the speech syllabus. You will be learning from it, and hopefully afterwards you will be finding the changes in yourself, which your parents will also come to know these things. So I want the people to learn it. So take the interest. कुठे ठेवलेले वेअरहाऊस मध्ये ही गोज सी पिकअप्स फ्रॉम देअर, तोच पॅक करतो आणि तोच काय करतो आपल्याला पाठवून देतो। आणि आता डिलिव्हरी पण इन फ्युचर मला वाटतं ते ड्रोननी आता आपल्या घरी येतो ना माणूस अमेझॉन वाला, ही गिव्स द किट, इज कम आउट अँड कलेक्ट युअर पार्सल, यू हॅव टू गो टू कलेक्ट. मीन्स एव्हरीवेअर द मॅन्युअल वर्क इज रिप्लेस्ड बाय द रोबोट्स.
म्हणून मग आता असं जर होणार असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला रोबोटिक्स शिकावं लागणार आहे, कारण की त्याला कमांड देण्यासाठी आपणच पाहिजे ना. जर आपण नाही शिकलो उद्या मग आपल्याला दुसरे कामं मिळणार नाहीत. सो वी शुड नो दिस नॉलेज सो दॅट पुढे जाऊन तुम्हाला पण जेव्हा तुम्ही इंजिनियर्स लाईक दिस इंजिनियर्स आर देअर, तुम्ही पण उद्या इंजिनियर्स होणार किंवा अजून काय होणार त्याच्यामध्ये, तर तुम्हाला हे जे नॉलेज असेल ते तुम्हाला कामाला येणार आहे आणि तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जायला पाहिजे सगळे शिकून. ॲज जस्ट नाउ आय टोल्ड की सगळ्या याच्यामध्ये इंजिनियर्सच खूप महत्वाचे असतात. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर काय करतात आपल्याला सगळे ट्रीटमेंट, दे यूज द मशीन्स अँड ऑल द इक्विपमेंट्स, बट हू प्रिपेअर दॅट दोज इक्विपमेंट्स, हू प्रिपेअर्स यु नो इंजिनियर्स. आता इंजिनियर्सच रोबोट्स पण तयार करायला लागतात. आता ऑपरेशन पण काय ऑपरेशन रोबोट झालेले आहेत, रोबोट्सच ऑपरेशन करतात, नॉट डॉक्टर. रोबोट ओनली विल डू द ऑपरेशन. So you need to learn all these things, learn it properly. Okay. So my best wishes to all of you, because after 15 days, I'm going to see the changes in you. त्यावेळेस मला मी तुम्हाला सांगितलं की हे जे काय केलं त्याच्याकडनं मला ते गॅजेट्स पाहिजे, जे केलं ते शिकायला पाहिजे. So this responsibility is up to you and on you mostly. He is going to teach you, he is going to tell you, but you people should learn. And you need to do the practice also, interest also. It is logical part, and I know you people are very smart. Yes, yes. So you'll learn it. Thank you. रोबो म्हणजे आणि एवढ म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. रोबो म्हणजे काय माहिती का, इंडियामध्ये आणि चायनामध्ये आता रोबोच काम करत होते. शेतामध्ये बी रोबोच काम करत होते. शेतामध्ये पीक कसं लागतं, झाड कसं ठेवायचं आणि ते बिंदू कसा आत घालायचं ते सगळं रोबोट काम करत होता. तुम्ही माणसाचं काय काम नाही तिथं. एक रोबोट 100 लोकांचं काम करत होता सध्या परिस्थिती चायनामध्ये. आता आपण किती एक माणसं 100 लोक काम केलं त्याला आपण किती काम करतो ते विचार करून आपण नॉलेज पाहिजे. फक्त शिकून ते रोबोट सारखा गाडी चालवायचं तर रोबोट गाडी चालवलं जातात सध्या. कुठं फिटिंग करायचं म्हणलं तर ती गाडी फिटिंगचं ते रोबोट करून असेंब्ली फक्त इथून पाठवून देणार, रोबोट सर्व तयार करणार, फिटिंग करून पुन्हा गाडी कसं चालवायचं ते आहे. A1 म्हणजे काय, गाडी ड्रायव्हर असताना मी गाडी चालवणार असतात. फॉरेनमध्ये, अमेरिकामध्ये, रशियामध्ये सर्व व्हिडिओ बघितला असेल ना तुम्ही, चांगला चांगला व्हिडिओ बघितला असेल. त्यांनी किती पुढे गेला. आपण भारत देश किती मागा आहे. आता पुढे जाऊ लागला पर्सेंटेज म्हणजे 40 ते 60% बी म्हणून गेलो नाही आपण इंडिया. ते 100 वर्ष पुढे गेलेलं आहे. ते चायना आणि अमेरिका बघा आपण किती मागं आहे. आणि तुम्ही किती 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 प्रयत्न किती शिकलं तर म्हणा तेवढं आपण इंडिया पुढे जावा म्हणून तुम्हाला हे आता 7वी 7वीला बी तुम्हाला 11वी 12वी 13वीचं तुम्हाला कान साहेबांनी तुम्हाला तुम्हाला शिकण्यासाठी इथं आम्हाला 2 वेळा त्यांनी सांगितलं. म्हणजे सरांना विचारून तुम्ही करावं म्हणत तर ना इथंपर्यंत आम्ही तिथं आलेलं आहे. तुम्ही चांगलं शिकून पुढं इंडियाचं नाव रोशन, तुमच्या घराचं नाव रोशन करून पुढे यावं असं माझं इच्छा आहे. रोशन करून